नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊजवरतून मापं घेऊन पेपर कटिंग कशी करायची. तर आता हा मापाचा ब्लाऊज आहे. तर आता ह्या ब्लाऊजवरतून आपल्याला मापं घ्यायची आहे आणि मग नंतर आपल्याला पेपर कटिंग करायची आहे. तर याच्यावरतून आपल्याला कशी पेपर कटिंग करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला समजेल. कधी आता मी ब्लाऊजची काय घेतलं आहे उंची, तर कधी पण उंची घेताना मागच्या साईडनं बॅक साईडच्या भागानंच उंची घ्यायची आहे. तर आपली उंची ती आता आपली उंची भरली 13, म्हणजे तयार ब्लाऊजची उंची 13 आहे. तर त्याच्यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, 14. त्याच्यानंतर आपण छातीचं माप घेणार आहोत. तर छातीचं माप हे किती भरतं आहे? 9.5 भरतं आहे. 9.5 म्हणजे 38 साईजची छाती आहे हे. तर 38 साईजची छाती आहे, तर ते 9.5 भरतं आहे. तर आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत, 9.5 भरतं आहे आपलं. तर मग छातीचं माप 38 साईजची छातीचा चौथा 9.5 येतो आहे. आणि आपण त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत मार्जिंगसाठी. म्हणजे आपण सगळे माप आत्ताच इथे टाकून घेतले. तर आपल्याला पेपर कटिंग करताना हे जे आपण वाढवून मापं घेतले तेच मापं बघून आपल्याला पेपर कटिंग करायची आहे. हे बघा, आता छातीचं जे माप आहे ते पण मी त्याच्यावरती टाकून लिहून घेतलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायची आहे. तर शोल्डर मी त्याची 5.5 शोल्डर ठेवणार आहे. शोल्डर 5.5च आहे. नेहमीच्या आपण ब्लाऊजला घेतो तशीच 5.5च घ्यायची शोल्डर पण. नंतर आपल्याला कटोरी घ्यायची आहे. तर कटोरी ही बघा अशी आपण हुकची पट्टी, हुकच्या पट्टीकडनं कटोरी मोजायची आहे किती भरती येते. तर हुकच्या पट्टीकडनं आपण कटोरी मोजली आहे. तर ती म्हणजे आता तयार आहे ब्लाऊजची 5.5 कटोरी आहे. तर आपण 6 घ्यायची, अर्धा इंच जास्त घ्यायची. आता हा समोरील गळा आहे. समोरील गळा पण मी मोजला, तो 5.5 भरतो आहे. तयार 5.5 आहे. तर ते 6 घ्यायचा, अर्धा इंच त्याच्यामध्ये पण वाढवून घ्यायचं, कारण आपलं शिलाईमध्ये ते अर्धा इंच जातं, म्हणून अर्धा इंच त्याच्यात पण मी वाढवून घेतलं. नंतर अशी क्रॉसपट्टी पण मोजूनच घ्यायची. क्रॉसपट्टी ह्या साईडनं 3 भरती आहे आणि इकडच्या साईडनं 2 भरती आहे. तर जिकडनं 3 भरती आहे तर त्या साईडनं आपण 3.5 घ्यायची आणि जिकडनं 2 भरती आहे तिकडच्या साईडनं आपण 2.5 घ्यायची. जेव्हा आपण पेपर कटिंगवरती मापं टाकू तेव्हा तेच मापं टाकायचे. एके साईडनं 3.5 टाकायचं आणि एके साईडनं आपल्याला 2.5 माप टाकायचं आहे. आता नंतर आपली बाही उंची घ्यायची आहे. बाहीची उंची किती आहे? तर आता ही बाहीची उंची 5 आहे. तर 5 असल्यामुळं आपण काय करायचं, 6 घ्यायची. 1 इंच बाहीमध्ये पण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, कारण अस्तरची जर बाही असेल तर 1 इंच आपल्याला जास्त घ्यावं लागतं आणि अस्तरची जर बाही नसेल तर मग आपल्याला अजून जास्त घ्यावं लागतं, 1.5 इंच घ्यावं लागतं जास्त. तर बाहीची पण मी उंची घेतली. दोन्ही साईडनं अर्धा इंच शिवण्यामध्ये जातं. हे बघा, मी पूर्ण ब्लाऊजच्या अगोदर काय केलं, उंची घेतली. उंचीमध्ये काय केलं, 13 उंचीत 1 इंच वाढवलं, 14 उंची झाली आपली. आपल्याला पेपर कटिंगवर जे मापं टाकायचे तेच. तर आपण मग आता त्याच्यामध्ये छातीचं माप टाकलं आहे 9.5 आणि त्याच्यामध्ये प्लस केलं आहे आपण 2 इंच. तर आपल्याला ते किती घ्यायचं आहे, 11.5 घ्यायचं आहे. आणि शोल्डर आपण 5.5 घेणार आहोत. कटोरी आपली 5.5 भरली तर आपल्याला 6 घ्यायची आहे. समोरचा गळा आपला 5.5 भरला आहे, आपल्याला 6 घ्यायचा आहे. क्रॉसपट्टी पण आपली एका साईडनं 3 भरली, आपल्याला 3.5 घ्यायची. एका साईडनं 2.5 जी भरती ती आपल्याला 2 भरती ती आपल्याला 2.5 घ्यायची आहे. तर आता हे झाले बघा, आपण ब्लाऊजवरतून मापं काढले आहे. आता हेच माप आपल्याला पेपर कटिंगवरती, आता पेपरवरती हे मापं टाकून आपल्याला पेपर कटिंग करायची आहे. शक्यतो मी प्रत्येक ब्लाऊजचं प्रत्येक कस्टमर आल्यानंतर मी त्यांचं माप जे आहे ना, तर ते माप मी असंच ब्लाऊजवरती घेऊनच माप टाकते आणि मग त्यांचं माप जे आहे तर आपण ही पेपर कटिंग केलेली तीच पेपर कटिंग फोल्ड करून ठेवते. हे बघा, मी ब्लाऊजची पहिली उंची टाकून घेतली. आपली उंची 14. त्याच्यानंतर शोल्डर टाकलं आहे. शोल्डर 5.5 घेतलं. गळारुंदी 2.5 वरती गळारुंदीचा 1 पॉईंट दिला. आणि जो आता मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला, तर मुंडा मी किती घेते, मुंडा खोली जी घ्यायची आपल्याला, मी ती 6 इंचावरती 1 पॉईंट दिला. आता त्याला असं स्केलच्या साहाय्याने असे ते पॉईंट जे आहे ते पॉईंट असे जोडून घ्यायचे. त्याच्यानंतर मी काय केलं, छातीचं माप टाकलं. छातीचं माप आपलं 9.5 आणि त्याच्यामध्ये आपण 9.5मध्ये आपण
2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. 1.5 इंच घेतलं तरी पण चालतं, पण आपण नवीन शिकणार असाल तर तेव्हा तुम्ही 2च इंच घ्या. 2च इंच घ्या, 1.5 इंच नका घेऊ, कारण शिलाईमध्ये जास्त कपडा लागतो. समोरच्या गळ्याचं पण मी माप टाकून घेतलं. समोरचा गळा आपला 6 घ्यायचा आहे आपल्याला, तर 6 याच्यावरती मी हे करून गोलासा आकार दिला आहे. आता इकडच्या साईडनं पण आपल्याला उंची टाकून घ्यायची, कारण मग ते एका रेषेमध्ये व्यवस्थित येतं. त्याच्यामुळं अशी मी इकडच्या साईडनं पण 14 अशी उंची, वरतून खाली 14 उंची अशी टाकून घेतली आणि नंतर असा चौकोन आखून घ्यायचा. हे बघा, आता असा चौकोन आखून घेतल्यानंतर आता आपल्याला मुंड्याचा जो आकार आहे तर तो आकार द्यायचा आहे. तो जो बाहेरचा आकार आहे आणि एक वरचा आकार आणि खालचा आकार, तर एक मी 1.5 इंचावरती दिला, एक 1 इंचावरती दिला. आता हे जो मुंड्याचा आपण आकार आहे हे दिला, मुंड्याचं जी खोली घेतली त्याचा मध्य काढायचा आहे. 3 वरती मी 1 पॉईंट दिला आणि इकडं आपलं छातीचं माप जे आहे ते 9.5 वरती 1 पॉईंट दिलेला आहे. आणि आता असा मुंड्याचा आकार, त्याला असा आकार व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि जे आता कमरेचं जे माप असतं आपलं, तर मी कमरेचं माप, तुम्ही म्हणता की कमरेचं माप का नाही टाकलं, तर हे बघा, मी आता कमरेचं माप जर आपण खालच्या साईडनं जर कमरेचं माप जर टाकलं तर कमरेचं माप किती येतं आहे आपलं 8.5 येतं आहे. आणि कमरेचं माप 8.5 आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती करायचं आहे, 8.5मध्ये आपल्याला 2 इंच जास्त घ्यायचं आहे. तर 8.5, 9.5, 10.5 होतं आहे. आणि आपण सगळं माप किती घेतलेलं आहे, 11.5, 1 इंच उरतं आहे इथं. पण ते 1 इंच आपण कशासाठी एक्स्ट्रा घ्यायचं, की आपले पाठीवरचे जे टक्स असतात त्या टक्ससाठी ते 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. त्याच्यामुळे मी खालचं माप टाकत नाही. जे वरती छातीचं जे माप टाकलं आहे तर तेच माप मी सरळ खाली टाकते. त्याच्यामुळं आपल्याला कुठंच कपडा पण कमी पडत नाही आणि लक्षात पण ठेवायची गरज नाही. सगळेच माप सरळच ते माप जसं आहे तसंच खाली घ्यायचं. हे असं आता मी मुंड्याचा आकार देऊन घेतला आहे आणि थोडासा असा 1/2 इंचावरती त्याला असा खाली उतारता आकार दिला आहे. थोडंसं काहीतरी नॉर्मलचा असं उतार द्यायचा आहे. आता मी अगोदर उंची हे टाकली आणि नंतर गळ्याची रुंदी ते टाकली. गळ्याच्या रुंदा देऊन त्याला गोल आकार देऊन घेतला. तर आता आपली क्रॉसपट्टीचं ते मी माप टाकणार आहे. आता क्रॉसपट्टीचं ते आपल्याला माप टाकायचं आहे. तर क्रॉसपट्टी जी आपली किती आहे, 3.5 घेतलं मी इकडच्या साईडनं 3.5 आणि इकडच्या साईडनं जे घ्यायचं आहे आपल्याला, तर ते मी किती घेतलं आहे, तिकडच्या साईडनं मी 2.5 घेतलं आहे. आणि 2.5 घेऊन अशी एक रेष त्याची अशी क्रॉसमध्येच रेष ओढून घेतली आहे. आता 6 वरती मी कटोरी घेतली आहे. 6 वरती 1 पॉईंट दिला. 6 पासून वरती 2 इंचावरती 1 पॉईंट दिला आहे मी. आणि हे बघा, इथून 2.5 इंच द्यायचं आहे आपल्याला. बरोबर तिथं मुंड्याच्या पहिल्या आकारापासून 2.5 इंच घ्यायचं आहे. गळ्याच्या आकाराला खालून वरती 1 इंच घ्यायचं आहे. आता हा पॉईंट हे तिन्ही पॉईंट असे आपल्याला हे 4 पॉईंट असे जॉईंट करायचे आहे कटोरीसाठी. तर आपली इथं कटोरी निघते आहे, अशी जॉईंट करून घ्यायचे आणि त्याला असा गोल आकार द्यायचा. हे बघा, असं कटोरीचा व्यवस्थित असा गोल आकार आला आहे. आता आपला कटोरी पण याच्यामध्ये झाली. कटोरी आपण किती घेतली आहे, आपली 5 होती, 5.5 होती, आपण 6 घेतली. तिथून आपण तेव्हा त्या आकारापासून आपण इकडं 2.5 इंच घेतलं. दोन्ही आकाराच्या मध्ये अर्धा इंचाचा गॅप आहे. ही क्रॉसपट्टी आपण 3.5 घेतली आहे. इकडच्या साईडनं आपण 2.5 घेतली आहे आणि याला अशी क्रॉस लाईन मारून घेतली. नंतर कटोरीचं माप टाकलं आपण इथं. तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं का, म्हणजे मी कसं शिकवलं ते तुम्हाला समजणं ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला समजतं का ते पण तुम्ही मला कळवा कमेंटद्वारे. आणि नंतर मी आता हे कट करून घेते. पहिलं हे दोन्ही पण पेपर आहे, म्हणजे पेपर फोल्ड आहे हा. हे बघा, एकाच पेपरमध्ये आपले 2 भाग निघतात आणि बॅक पण निघतात आणि फ्रंट साईड पण, दोन्ही पण निघून जातात. असा पेपर नंतर असा मधून कट करून घ्यायचा. आता हे कट केल्यामुळं काय झालं, ही फ्रंट साईड झाली आणि बॅक साईड पण, दोन्ही पण साईड आपल्या निघून जातात. नंतर अशी क्रॉसपट्टी हे पूर्ण आता माप जे आहे ते कट करून घ्यायचे. आता आपल्याला याच्यावरतूनच कटोरी वाढवायची आहे. तर आता ती कटोरी कशी वाढवायची ते पण आपण बघणार आहोत.
हे बघा आपला हा एक भाग निघाला आणि ही क्रॉसपट्टी पण झाली आहे तयार. आणि ही जे आहे ही बॅक साईड आहे, कारण मी याच्यावरती गळा पण ही केलेला नाही आहे. तर आता तुम्हाला दाखवते मी गळा रुंदी जी आहे ती मी 2.5 घेतली आणि गळ्याची जी मागच्या गळ्याची उंची जी आहे तर ती 10.5 आहे. तर मी 10.5 घेतली. खालच्या साईडनं मी 3 घेते, कारण थोडं आपल्याला डीप नेक जरी पाहिजे असेल तर छान होतो. खालच्या साईडनं 3 घ्यायचं किंवा 3.5 घेतलं तुम्ही तरी पण चालतं. कस्टमरच्या आवडीनुसार आहे, कोणाला डीप गळा आवडतो, कोणाला नाही आवडत. तर मी आता हा गळा कट करणार नाही आहे, कारण मला हा ब्लाऊज जो आहे तो डिझाईनचा शिवायचा आहे. त्याच्यामुळे मी गळा कट करणार नाही, तसाच ठेवणार आहे. आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे. तर कटोरी वाढवायला मी अजून एक पेपर घेतला. आता ह्या पेपरवरती आपल्याला आता कटोरी जी आहे तर ही कटोरी वाढवायची आहे. तर जशी आपली पेपर कटिंगमधली जी कटोरीचा भाग निघला आहे तो जसा आहे तसाच ठेवून पूर्ण तसाच आखून घ्यायचा आहे. त्याच्यात कुठलाही बदल काही करायचा नाही. जसं आहे तसंच तुम्ही सेम जसा आहे तसा आखून घ्यायचा. आता दोन्ही साईडनं मी 1.25 इंच वाढवते. 1 इंच वाढवलं तरी पण चालतं, पण तुम्ही नवीन असाल शिकताना तर तुम्हाला 1.25 इंच घ्या, म्हणजे कपडा जास्त जातो शिवण्यामध्ये. आता हे पूर्ण माप मोजून घ्यायचं किती भरतं ते. आपलं भरलं आहे 9, 9चा मध्ये काढला आहे 4.5, 4.5वरती 1 पॉईंट दिला. त्या पॉईंटपासून खाली मी किती 2.5 इंचावरती 1 पॉईंट दिला आणि तो पॉईंट असा जॉईंट करून घेतला. आता हा पॉईंट पण असा क्रॉसमध्ये जॉईंट करून घ्यायचा आणि हा पॉईंट इकडच्या पॉईंटला पण असा क्रॉसमध्ये जॉईंट करून घ्यायचा आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ते तुम्ही लक्षात ठेवा, मी कोणचा पॉईंट कुठं जॉईंट केला तो. आणि आता इकडं वरती थोडंसं असं 1/2 इंच असं वरती घ्यायचा आणि असे डॉट डॉट देऊन असा कटोरीचा असा गोल शेपमध्ये अशी कटोरीचा आकार द्यायचा. हे बघा असं कटोरीचा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. तर ही झाली आपली कटोरी तयार. आता कटोरी कट करून घ्यायची आहे आपल्याला. आपण जसा भाग आहे तसंच आपण ठेवून कटोरी कशी वाढवली ते तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर का मी जे शिकवते ते तुम्हाला समजत जर असेल ते पण तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा, कारण की जेणेकरून मी जे शिकवते ते तुम्हाला समजलं पाहिजे. आणि समजत नसेल तरी पण मला कमेंटद्वारे तुम्ही कळवा की समजत नाही म्हणून. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.